हार्दिक स्वागत। आजची पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली गेलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या कचरा गाड्या या बंद आहेत। पेट्रोल पंप मालकाने डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे त्याचे बिल अदा न केल्या गेल्यामुळे त्याने मनाई केलेली आहे, म्हणून सर्व कचरा गाड्या या थांबलेल्या आहेत। यावर चर्चा करण्यासाठी आम्ही आमचे नेते संजू भाऊ सावकारे यांना आम्ही हे सांगितलं की भाऊ तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढा। त्यांनी लगेच संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला व आम्हाला आश्वासन दिले आहे की 1-2 दिवसात कचरा गाड्या सुरू होणार आहे। त्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराशी यावर चर्चा केली आणि हा तोडग्यावर निर्णय काढलेला आहे। तसेच परमनंट सीओ नसल्यामुळेही नगरपालिकेत खूप समस्या निर्माण होत आहे। आम्हाला अनेक नागरिकांचे फोन आले। यावर आम्ही सर्व नगरसेवक संजू भाऊ सावकारे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 2 दिवसात संबंधित ठेकेदाराशी त्यांनी बोलून यावर चर्चा केली व आम्हाला आश्वासन दिले की घंटागाड्या या सुरू होतील। गेल्या 8 वर्षापासून सुरळीत असलेल्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या। गेल्या 8 वर्षापासून नियमित उचलणारं कचरा बंद करण्यात आलं। ज्या लोकांना सवय पडली, जसं आपण उठल्याबरोबर सकाळी चहा घेतो तशी लोकांना उठल्याबरोबर सकाळी कचरा गाडीची सवय पडली होती। शहरामध्ये कुठेतरी सवय लावण्याचा प्रयत्न केला होता, पण तो कुठेतरी विस्कळीत झाला होता। या सर्व गोष्टी माननीय संजू सावकर यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी लागलीच प्रभारी मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांशी बोलून आणि जे जुने ठेकेदार होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतलं की तुम्हाला याच्या पुढे अडचण येणार नाही, शहर तुम्हाला तुमच्या ताब्यात आम्ही परत देतोय, त्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वच्छ करा। आणि येणाऱ्या आजच रात्रीपासून 8 वाजेपासून कामाला सुरुवात करण्याचं ठेकेदाराने आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 72 तासात परत सुरळीत करण्याचा आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या मागे लागून पूर्ण जेवढे बी आमचे बीजेपीचे नगरसेवक आहे, आपले शिवसेना गटाचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमचे जेवढा पूर्ण गट आहे 35-36 नगरसेवकाचा, आम्ही सर्व सोबत ठेकेदाराच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि काम सुरळीत करणार आहे। असेच ऑर्डर आमचे मंत्री साहेब संजू भाऊ सावकर यांनी सर्वांना दिलेली आहे। म्हणजे एका गोष्टी लागून 10 गोष्टी राहतात। याच्यात नंबरिंग आहे किंवा नंतर शहर स्वच्छतेचं नंबरिंग आहे। मागच्या काळामध्ये 4 कोटी रुपये बक्षीस माझी वसुंधरामध्ये मिळालेलं आहे। यामुळे शहराला याचा फायदाच आहे आणि या सर्व गोष्टी पाहता संजू भाऊंच्या नेतृत्वामध्ये ठेकेदाराला आश्वासित करून आज पूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आम्ही संध्याकाळपासून सर्वजण प्रयत्न करू। ठेकेदाराला जी मदत लागेल ते करू। नागरिकांनी परत उद्या आपल्या दारी घंट्या गाड्या कचरा गाड्या आपण येणार आहे, आपला कचरा आपण त्यातच टाका। आम्ही सर्वांना सांगू, व्यापाऱ्यांना आम्ही सांगू की आपला कचरा आपण त्यातच टाका आणि शहर आपलं आहे। शेवटी किती झालं तरी तर शहराला जसं नगरपालिकेचं काम आहे स्वच्छ ठेवणं, तसं काम आपलं पण आहे। यामुळे सर्वांना आश्वासन करू। जो नागरिकांचा जवळ एक नंबर होता 82-82-82-10-74 82-82-82-20-74 हा नंबर परत उद्यापासून नागरिकांच्या सेवेत चालू होईल। तुम्हाला जिथं कचरा दिसलं तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो टाका। कचरा गाडी नाही आली तरी तुम्ही फोटो टाका, कॉल करा की कचरा गाडी आलेली नाही आहे, कुठं मृत जनावर पडलेलं आहे, तुम्ही तरी त्या नंबरवर कॉल करा। तुमचा कंप्लेंट 24 तासात सॉल्व्ह केली जाईल। या आम्ही आमच्या सर्व गटाकडनं आम्ही आश्वासन देतो। एक मेसेज आहे आजपासून, 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व। जे आधी आमची सत्ता होती त्याच्या अगोदर लोक आम्हाला कॉल करायचे आणि त्या कॉलच्या क्षणी आम्ही त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। त्या 4 महिन्यापासून आम्ही त्यांना ती सुविधा देऊ शकलो नाही। आज पण अर्ध्या गाड्या त्यांनी डॅमेज करून ठेवलेल्या आहे, हे अंडर रिपेअर आहे, काय चालू आहे। सत्ताधाऱ्यांची इतकी आता शहरात इज्जत नाही राहिली की व्यापारी त्यांना डिझेल देत नाही। त्यांनी त्यांचं इतकं म्हणजे भुसावळ शहराचं नाव खराब करून ठेवलं आहे। 2016 मध्ये जेव्हा आम्ही आले तेव्हा घाणी साम्राज्य असं आम्हाला भेटलेलं होतं पारितोषिक, हे यांच्यामुळेच, यांचंच पेरलेलं ते होतं। ते आम्ही 2016 नंतर स्वच्छ केलं, घंटेगाड्या स्वच्छ केल्या, दारद्वारे केल्या। त्याच्यावर प्रायव्हेट गाड्या आम्ही स्वतः नगरसेवकांनी सुरू केलेल्या होत्या। आज पण ह्या 4 महिन्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या रोजचं 500 रुपये डिझेल टाकून आम्ही आमच्याकडे चालवतोय। पण ज्या ठिकाणी 2 गाड्या असल्या त्या ठिकाणी मी 1 गाडी चालवतो। नंतर काही अग्निशमक दलाचे लेबर होते, नोंदणी लावलेले, त्यांनी बंद केलं होतं टाला वगैरे। मग काल संध्याकाळी त्या ठेकेदाराला बोलून कालपासून त्यांनी त्याचे लेबर पाठवले, 30 लेबर फायरचे। आज बघा आज 2 ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी ते लेबर तिथे गेलेले।
आज जर ते लेबर नसते ते आग विझवण्याकरता आज प्रॉब्लेम झालेला असता. ते कालपासून सुरुवात झालेली आहे. कालच लेबर वगैरे पाठवून त्यांनी अग्निशमन दलाचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे काल भाऊच्या आदेशाने ठेकेदाराने ते लेबर पाठवलेले आहे की तू लेबर पाठव, आम्ही तुझं व्यवस्थित कायद्याने जे असेल तुला वर्कआउट वगैरे आम्ही लवकरात लवकर देऊ. आता संजीवाचा आदेश असल्याने लवकर सर्व आम्ही कामाला लागले. अधिकाऱ्यांना पण आमचा विश्वास आहे, व्यापाऱ्यांना पण विश्वास आहे. लवकरात लवकर ते डिझेल वगैरे देऊन सर्व गाड्या सुरू होतील आणि 72 तासाच्या आत सर्व कामं सुरू होईल. साफसफाई होईल, कचरा उचलला जाईल, झाडू आले येतील, शौचालय साफसफाई होईल. फक्त काही वाहने आता बंद पडलेली आहे, त्याला 2-3 दिवस सुरू उशीर लागेल. मग त्यानंतर सर्व वाहने सुरू होतील आणि पुन्हा भुसावळ शहरामध्ये मग तो आमचा वाडा असो किंवा नसो, विरोधी पक्षात जरी असला तरी चालेल. कारण भाजपाचं एक हे वैशिष्ट्य आहे, सबका साथ सबका विकास. काम करत असताना, विकास करत असताना आम्ही जातीपात किंवा पक्षपात करत नाही. त्याचप्रमाणे आम्ही त्याचं सगळं काम करू. यांनी तरी बघा, आम्ही नाटकाच्या पुला घालती 100 गजाने 2 लाख खर्च मी झाड लावले. यांनी 4 महिन्यामध्ये एकदा मी गाडी तर पाठवली नाही. प्रशासन काळामध्ये आणि नगराध्यक्ष रमण बुडे जेव्हा होते तेव्हा जर नेहमी तिथं टँकरनं पाणी टाकायचं, गाडीनं यायचं. हे लोक जेव्हापासून बसले तेव्हापासून यांनी आमच्या वाड्यातल्या झाडाला पण पाणी मारण्याने बंद केलं आहे. यांना विरोध करायचा असेल आमच्याशी विरोध करा, स्पर्धा करा आमच्या कामाची. आम्ही तुम्हाला विकासाने उत्तर देऊ. तुमच्या भाषेत आम्ही उत्तर तुम्हाला देणार नाही, आम्ही विकासाने उत्तर, कामानं उत्तर देऊ. आम्ही मागे बोललो होतो आम्ही याला कामानं उत्तर देऊ. तर आज आमचं उत्तर आहे बघा. उद्यापासून तुम्हाला शहरामध्ये एक नवीन परत जसं शहर आपलं होतं तसं परत दिसेल आणि लवकरात लवकर शहराचा विकास संजू सावकार यांच्या हाती सुरू होईल. पुणे शहरामध्ये कामाला तुम्हाला दिसतीलच. यांनी जसे एनओसीला आम्हाला अडथळे आणले तसे यांनी जर काही एनओसी आणले तर आम्ही यांना अडथळा आणणार नाही. इतकाही सुद्धा आमच्या अध्यक्षांवरती आहे आणि आमचे परमनंट अध्यक्ष बसलेले आहे शैलेंद्र नारखेडे. यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामं करू आणि शहराचा विकास करू. नागरिकांना सांगतोय, 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही लवकर आम्हाला मेसेज करा, फोन करा, आम्ही लगेच कचरा तिथं संकलन करू आणि घंट्याकडे जो दाराशी पाठवू. परत ते घरात तुमचं ऐकातील कचरेवाला आया घरचे कचरा उचल ही धून परत त्यांच्या कानावर पडेल आणि बाळ गोपाळ नाचतील त्याच्यावर. या भुसावळ शहरात काल आम्हाला असं समजलं आहे की काल आमचे विरोधी पार्टीचे काही नगरसेवक कलेक्टर ऑफिसला गेले होते. आमचे शुभचिंतक हितचिंतक आहेत तिथे. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माननीय माजी आमदार जे संतोष चौधरी होते आता नगरसेवक झाले. ते काल कलेक्टर ऑफिसला असं बोलले की ओबीसी समाजाची महिला आता कशी काय नगराध्यक्ष होऊ शकते, प्रभारी नगराध्यक्ष कशी होऊ शकते. एक कायदे मंडळात काम केलेला माणूस, त्यांनी काम केलेलं होते, निवडून आले होते विधानसभेत. त्यांनी कुठलेही प्रश्न कधीच मांडले नाही आहे, पण ते म्हणतायत कलेक्टर साहेबांना किंवा ते कसे काय होऊ शकतात. एका लेवा पाटलाच्या घरातली बाई, एक लेवा पाटील समाजाची सून त्यांना नगराध्यक्ष चालत नाही का, प्रभारी नगराध्यक्षपद त्यांना दिलेलं चालणार नाही का. त्यांचं प्रत्येक वेळी लेवा पाटील समाजाविषयी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही, मागेही जसा होता तसंच आहे. आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करा, कायद्याने जे होईल तेच होईल. कलेक्टर कोणाच्या शब्दावर जात नाही. त्याच्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत शैलजा ताई ह्याच प्रभारी नगराध्यक्ष राहतील.